स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते सन्मान्य नितीन गडकरी साहेब, माजी आमदार सन्मान्य अजित गोगटे, आमदार सन्मान्य जी, माजी आमदार सन्मान्य प्रमोद जठार साहेब, भारतीय जनता पक्षाचे आमचे सिंधुदुर्गाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत साहेब, महिला मोर्चाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ कोल्हावकर मॅडम, सन्मान्य बाळा खडपेजी, सन्मान्य काका ओगलेजी, आमचे अर्बन बँकेचे चेअरमॅन सन्मान्य सदा ओगलेजी, सन्मान्य संदीप साटम, सन्मान्य संग्राम देसाईजी, चार उपस्थित असलेले सन्मान्य सुधीर जोशीजी, सन्मान्य काणेकरजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवीजी, सन्मान्य डॉक्टर अभय सावंतजी, सन्मान्य प्रकाश गोगटेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच अन्य मान्यवर, उपस्थित असलेले सर्व गोगटे कुटुंबीय, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, स्वर्गीय आप्पा गोगटे साहेब जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मांडून इथे उपस्थित आहे। सर्वात प्रथम मी देशाचे भारत सरकारचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य नितीन गडकरी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि स्थानिक आमदार म्हणून मनापासून इथे स्वागत करतो। साहेबांना मी मनापासून आभार देईन की गोगटे साहेबांचं आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आवर्जून ह्या कार्यक्रमाला आज उपस्थित झालेला आहे। आज ह्या कार्यक्रमामध्ये करत असताना, विचार मांडत असताना ज्या मतदारसंघाचा आदरणीय आप्पासाहेबांनी प्रतिनिधित्व केलं, नेतृत्व केलं, त्याचा आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांची सेवा करत असताना गेली 10 वर्ष 2014 पासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय। त्या दिवसापासून ते आजपर्यंत असा एकही दिवस गेला जेव्हा या मतदारसंघामध्ये देवगड तालुक्यामध्ये फिरत असताना असा कुठला व्यक्ती भेटला नाही ज्याने आप्पासाहेबांच्या कामाचा उल्लेख आणि त्यांची आठवण मला करून दिलेली नाही। जेव्हा जेव्हा कुठल्याही गावाचा प्रवास मतदारसंघाचा आमदार म्हणून मी करतो तेव्हा तेव्हा तिकडे व्यक्ती येऊन ग्रामस्थ थांबवतात, आठवण करून देतात की नितेजी हा पूल आप्पासाहेबांनी बांधून दिलेले आहे, तेव्हाची अडचणी अशा होत्या, त्याचा मात करून आप्पासाहेबांनी हा पूल आमदार म्हणून आम्हाला बांधून दिलेला आहे। काम, रस्ते असेल, पूल असेल, असंख्य बाबतीमध्ये संध्याकाळला कधीही मागे आप्पासाहेबांनी ठेवलं नाही आणि त्याच कामाला पुढे घेऊन जाण्याचा सारखे लोकप्रतिनिधी असंख्य महत्त्वाच्या आठवणी अगोदर सगळ्याच वक्त्यांनी करून दिले असते। मला आज नेहमी वाटतं का आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, या तालुक्यामध्ये वावरत असताना लोक आम्हाला आप्पासाहेबांच्या जनसंपर्काबद्दल आवर्जून आम्हाला उल्लेख करतात की आज आम्ही जे तरुण म्हणून आम्ही या राजकारणात किंवा समाजकारणात या क्षेत्रामध्ये येतो तेव्हा आम्हाला आप्पासाहेबांकडून त्यांचा जनसंपर्क नेमका कसा असावा याच्या असंख्य कहाण्या त्यांनी आम्हा लोकांना सांगतात। उदाहरण आप्पासाहेबांचे एक ओपन जीप असे असायचे असे आम्ही ऐकतो। म्हणजे तालुक्यामध्ये फिरत असताना
त्या ओपन जीपमध्ये आप्पासाहेब फिरायचे आणि तिकडेच लोकांना भेटत 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 पुढे जायचे. आजच्या जमान्यातले राजकारणी काळ्या काच तो खालती उघडत नाही आणि काळ्या काच चुकून बाजारपेठातून खालती उतरवली तर डोळ्यावरचा गागोल पण काढत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आणि त्या तुलनेमध्ये ही ओपन जीपमधून तालुक्यामध्ये फिरत असताना लोकांना भेटणं, संवाद साधणं, असंख्य वेळी प्रवास करताना कोणीही अगर ज्येष्ठ मंडळी तिथे थांबत असतील, काही महिला माता भगिनी थांबल्या असतील तर आवर्जून तिला विचारणं, बाबा तुम्ही कुठे चाललात, चला माझ्या गाडीत बसा, मी तिथपर्यंत तुम्हाला सोडतो. अशा पद्धतीचे चांगले गुण आमच्यासारख्या राजकारणी आणि लोकप्रतिनिधींना घेण्यासारखे आहेत, असंख्य तरुणांना घेण्यासारखे आहे. अशा पद्धतीचा दांडगा जनसंपर्क असलेले आप्पासाहेब या मतदारसंघाचे नेतृत्व वर्षानुवर्ष करत असलेले. सन्मान्य राणेसाहेब आणि आप्पासाहेबांचे फार जुन्यापासून संबंध आणि त्यांच्या राणेसाहेबांबरोबर काम करत असलेले कार्यकर्ते आवर्जून मला सांगतात की राणेसाहेब आपल्या प्रत्येक प्रचार सभेच्या जे काही प्रचाराचं पहिलं नारळ असेल ते आप्पासाहेबांच्याच हातातून वाहून घ्या, मग प्रचाराची सुरुवात करायचे. असे घट्ट संबंध साहेबांचे आणि आप्पासाहेबांचे होते. अशा पद्धतीचे आदर्श लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व आता करत आलेले आहेत आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. फक्त प्रयत्न करतो, कारण की एवढं उच्चांग काम त्या तुलनेने काम करणं कदाचित आम्हाला शक्य नाही, पण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही लोक करतोय. आज गडकरी साहेबांसारखे ज्येष्ठ नेते जेव्हा देशामध्ये काम करतात, त्यांच्या कामाची पद्धत असो, काम करण्याची जे काही त्यांच्या काम करण्याचे एकंदरीत जे काही ते अधिकाऱ्यांची ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीने ते आमच्यासारख्या असंख्य रोजना आदर्श म्हणून गडकरी साहेब आज तिथे काम करत आहेत. म्हणून आप्पासाहेब असतील, आमचे आता गडकरी साहेब असतील, या सगळ्या मोठ्या नेत्यांकडून आमच्यासारख्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम आपल्या आपल्या मार्गावर करतोय. आज गडकरी साहेब इथे आले, गडकरी साहेब आपले विचार आणि आपल्या आठवणी निश्चित पद्धतीने सांगतील. पण ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या संधीचं सोनं निश्चित पद्धतीने करणार आहे. त्यांच्याबरोबर प्रवास करत असताना सांगितलं आणि त्याची लगेच दखल घेऊन साहेबांनी त्या पद्धतीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे. पण आज गडकरी साहेब आपला जो हा प्रमुख हायवे जो आहे, ज्याला N66 किंवा मुंबई गोवा हायवे जे आपण म्हणतो, त्याच्यावर आमच्या सिंधुदुर्गाचा तरी हायवे आपण 99% पूर्ण केलेला आहे. काही 1-2% कामं राहिलेली आहेत, तेही आपण लवकरच कामं करून घ्याल असा आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पण त्याचबरोबर आपल्या या हायवेवर असंख्य वेळी अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होतात. मग हळवळ असो किंवा आमचं कुडाळ नाका RSNच्या इथे असो किंवा असंख्य असे प्रोन असे महत्त्वाचे स्पॉट तयार झालेले आहेत, त्याच्यावर आपण खातं म्हणून आपल्यावर निश्चित पद्धतीने लक्ष घालण्याची साहेब गरज आहे. आत्ताच गेल्या 4 दिवसा अगोदर आमच्या हळवळ फाट्याकडे एक मोठा अपघात, शाळेत जाणारा एक छोटा आपला मुलगा त्याचा अपघाती झाला. म्हणून आपण आपल्या निदर्शनात मी ह्या गोष्टी आणलेल्या आहेत. मला विश्वास आहे की आपल्या माध्यमातून योग्य पद्धतीने ह्याच्यावर उपाययोजना निश्चित पद्धतीने कराल. म्हणून ह्या निमित्ताने मी आप्पासाहेबांच्या या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा किंवा आपले विचार मांडत असताना मी अजित गोगटे साहेब असतील, आमचे प्रकाश गोगटे साहेब असतील, आमचे अभिषेक असतील, सगळ्याच सहकार्य कुटुंबियांना मी ज्या पद्धतीने हा जन्मशताब्दीचा पूर्ण वर्ष ज्या पद्धतीने आपण विविध कार्यक्रम आतापर्यंत घेतलेलो आहे, च्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत. असं ह्या तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही जिथे आपल्याला तसे लोक भेटणार नाही. आणि म्हणून या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आप्पासाहेबांचे विचार, त्यांचं कार्य ज्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्यासाठी मी गोगटे कुटुंबाला त्या निमित्ताने निश्चित पद्धतीने त्यांचे आभार मानेन.
आपण आज शताब्दीचा समारोप झाला असला तरी येणाऱ्या 365 दिवस किंवा पुढचा प्रवास पण आप्पासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून आपण देवगड तालुका असो, सिंधुदुर्ग जिल्हा असो, आपण विकासाच्या मार्गावर कसं घेऊन जाता येईल त्यावेळी त्यांच्या विचाराची त्या पद्धतीची अंमलबजावणी त्या विचारातून प्रेरणा घेऊन ते काम पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करू, एवढा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने मी देतो। परत एक एकंदरीत शताब्दी काही उपक्रम आपण या माध्यमातून घेतलात त्यासाठी मी निश्चित पद्धतीने आपल्याला शुभेच्छा देतो। आदरणीय गडकरी साहेबांना मनापासून आभार मानेन की आपण इथे आलात, मार्गदर्शन आपण करणार आहात। फ्लाईटमध्ये प्रवासामध्ये काही महत्त्वाच्या सूचना असो, काजू असो किंवा असंख्य मत्स्य व्यवसाय संदर्भात आपण ज्या ज्या आम्हाला केलेल्या आहेत, मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या काळामध्ये आपण सांगितलेल्या सूचना याचे निश्चित पद्धतीने अंमलबजावणी मी करेन, एवढा विश्वास आपल्याला आजच्या निमित्ताने देतो। आमच्या जटार साहेबांनी एक चांगली इच्छा व्यक्त केलेली आहे। जटार साहेबांना सांगेन की मी जेव्हा या मत्स्य खात्याचा मंत्री झालो त्याच वेळी मी पहिल्या 10 दिवसामध्ये आपण बोललेला विषय जटार साहेब तो मार्गी लावण्यासाठी मी पावलं टाकलेली आहेत। माझी इच्छा आहे जसं आज आपण गडकरी साहेबांना इथे बोलवलं तसंच येणाऱ्या काही कालावधीमध्ये परत एकदा त्यांचा वेळ घेऊ आणि इकडून ते आपल्या सिंधुदुर्ग ते रत्नागिरी असो मुंबईपर्यंत जलवाहतूकच्या निमित्ताने त्या प्रकल्पाचं पण उद्घाटनासाठी आपण गडकरी साहेबांची वेळ घेऊ, उद्घाटन त्यांच्याकडून करून घेऊ असा आवर्जून मी आपल्याला उल्लेख करेन। परत एकदा मला बोलवण्याबद्दल, माझा आदर सत्कार केल्याबद्दल गोगटे कुटुंबाचा मी मनापासून आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद नितेशजी। आपण सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नक्कीच